मानव समाचार, मानवता के हक में। मैं स्मिता पाटिल मानव समाचार में आपका इस्तकबाल करती हूँ। चलिए देखते हैं आज की खास खबर। गेल्या 7 डिसेंबर 2023 रोजी केंद्र सरकारने कांदा निर्यात बंदी केली आणि त्या निर्यात बंदीमुळे आपल्या देशातील शेतकऱ्यांचे करोडो रुपयाचे नुकसान झालेले, कारण की आजपर्यंत बराचसा माल शेतकऱ्यांनी गेल्या 1 महिन्यात विकलेला आहे आणि त्या माध्यमातून त्यांचे सुमारे 1500 ते 2000 रुपये पर क्विंटलचं नुकसान झालेले, त्या माध्यमातून करोडो रुपयाचं नुकसान आहे शेतकऱ्यांचं। तर आम्ही शेतकरी असेल व्यापारी असेल यांची सातत्याने मागणी आहे की बा सरकारने एक्सपोर्ट खुलं करावं, परंतु आता आम्ही जे काही दिवसापासून इंडोनेशिया असेल, त्यानंतर श्रीलंका असेल, बांगलादेश असेल, इंडोनेशियाचे जवळजवळ सुमारे 9 लाख मॅट्रिक टन त्यांनी मागणी केली असं केंद्र सरकारचे एक वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितलं आहे का बॉ जर हीच परिस्थिती असेल, त्यानंतर श्रीलंका पण फार रिक्वेस्ट करते, बांगलादेश असेल, त्यानंतर ते सोडून पण इत्यादी देश आहे का बॉ त्यांची फार मोठी रिक्वायरमेंट आहे का बॉ भारत सरकारने कांद्याची निर्यात खुली करावी, परंतु असं काही आपलं सरकार करताना दिसत नाही आहे। आज सातत्याने ज्या बातम्या येत आहे का बा सरकार सकारात्मक निर्णय घेईल, परंतु असं कुठंही दिसत नाही। सरकारला व्यापाऱ्यांच्या वतीने व शेतकऱ्यांच्या वतीने एकच मागणी आहे का लवकरात लवकर सरकारने हा निर्णय घ्यावा, आपल्या देशाला पण परकीय चलन लाभेल आणि कुठंतरी शेतकऱ्यांना पण न्याय मिळेल का बा त्यांना पण 2 रुपये मिळेल। जो आज म्हणजे बा अवकाळी पावसाने जो कांदा खराब झालेला आहे त्यांना 50%च कांदा हातात येतोय, परंतु सरकार हे काही लक्षात घेत नाही आहे। सरकारने ही गोष्ट लक्षात घ्यावा, कुठंतरी दुष्काळजन्य परिस्थिती असताना शेतकऱ्याला 2 रुपये मिळण्याचा टाईम आहे, त्यासाठी सरकारने लवकरात लवकर निर्यात बंदी खुली करावी।